हे जॅकेट थँक्यू. आणि चष्मा. जायचं ना आपल्याला. तुम्ही पण हाच विचार करताय ना की आम्ही कुठे चाललोय. स्टे ट्यून फॉर इट. नाही तिने विचारला म्हणजे आम्हाला तुम्हाला पाहिजे का होलसेलने इकडे माग भेटते. आणि आता आम्ही कोण घ्या तुला पैसे आले ना क्लिअर करत आहेत सांग. There are so many fish. They're cleaning this way. हाय, आम्ही सूर्य मंदिरात आलो आणि आज आम्ही आलेलो आहोत ॲपल गार्डनमध्ये. ही सगळी ॲपलची झाडं आहेत पण सध्या सीझन नाही आहे म्हणून त्याच्यावर ॲपल तुम्हाला दिसणार नाही. लहानच आहेत, कळम जसे असतात ना आपल्या आंब्याचे तसे. खूप मोठी झाडं नाही आहेत इथे. आणि यांचा जो बाग आहे त्याचा मी तुम्हाला फुल व्ह्यू दाखवते. मॉर्निंग. आम्ही आत्ता पहलगाममध्ये आहोत आणि हा तुम्हाला व्ह्यू दाखवते. हा पूर्ण डोंगर आहे. आणि हाय, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. आणि तुम्हाला तर दाखवते माझा गेटअप. मी खूप एक्सायटेड होती, खूप शॉपिंग केलेली, जॅकेट आणि सगळं दाखवते. हे बघा, इथे आत्ता 4 ते 5 डिग्री सेल्सिअस आहे ओके टेम्परेचर. हा मी वरचा स्नो जॅकेट घातला आहे. हे ग्लव्ज घातले आणि शूज दाखवते. एक मिनटं. शूज न हे बघा, हे मी शूज घातले प्रॉपर. तर इथे खूप तयारी केलेली आम्ही आणि फायनली हा लुक आला आहे. आता ह्याच्यावर टोपी पण घालणार आहे किंवा जॅकेटला पण माझ्या टोपी तर ती पण यूज करू शकतो. बट बाहेर अजून मी गेले ना, बाहेर खूप जास्त थंडी आहे. सो बाहेरचा पण मी तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे. स्टे ट्यून्ड. हाय, मी आता बेताब व्हॅलीला आले आहे जिथे खूप जुन्या पिक्चर्सच्या 90sच्या शूटिंग झाल्यात. तुम्हाला व्ह्यू दाखवते. खूप छान आहे इकडे, एकदा नक्की व्हिजिट करा. हे बघा पाठी. इथे ना घोडे पण आहेत, मस्त आहेत ते पण. मी फोटो काढायला गेलेली, ते पळतात नुसते पण खूप मस्त आहेत. मी दाखवते. ते बघा, फुल युरोप वाइब आहे.
आम्ही आता बर्फात आलोय. किती मस्त वाटते यार बर्फ. मी जाऊन दाखवते हातात घेऊ. हा बघा. अच्छा मस्त वाटते इथे बर्फात पण खूप थंडी आहे. खूप थंडी आहे इथे. मी तुम्हाला पाठचा व्ह्यू पण दाखवते. खूप मजा येते. आणि आमच्या मामाने इथे स्नोमॅन बनवला तो पण दाखवते तुम्हाला. जन्मों के साथी हम साथ साथ हैं. जैसे हंसों के संग हंसिनी, जैसे चंदा में है चांदनी, जैसे कवियों की हो भावना, जैसे मन में कोई कामना, दियार बाकी हम साथ साथ हैं. जन्मों के साथी हम साथ साथ हैं. हॅलो, आम्ही श्रीनगरला पोचलोय फायनली. आणि हा आमचा रूम आहे तिकडचा. तर आज आम्ही शॉपिंगला जाणार आहोत. म्हणजे आज नाही, आज आत्ता आलो आम्ही आणि खूप लेट झाला बिकॉज ट्रॅफिक होती आणि अचानक इकडे पाऊस पडला. मेक शुअर की तुम्ही जेव्हा पण काश्मीर ट्रिपला याल तर तुम्ही एक तुमच्याबरोबर अम्ब्रेला किंवा रेनकोट कॅरी करा बिकॉज इथे कधीही पाऊस पडू शकतो. झालं ते राहू देत. आणि मी तुम्हाला सांगत होती की आम्ही आता उद्या एक्सप्लोअर करणार आहोत श्रीनगर. दाल लेक आहे इकडे, शिकारा बोटवर पण जाणार आहोत. ते पण फोटोज मी ॲड करेन समजा, पण तुम्हाला पण ती राईड मी नक्की दाखवेन. सो आत्तासाठी सी यू. किती घाण झालं अशी. आम्ही शंकराचार्य मंदिरला पोहोचलो फायनली. आणि इथे अनएक्सपेक्टेडली खूप पाऊस पडला आणि डोंगर मस्त झाले. खूप थंडी आहे इकडे. खूप थंडी आहे. खूप थंडी आहे. फॉग एवढा आहे की मी बोलते तर असं वाफा येत आहेत तोंडातून. हाय, आम्ही आज ट्युलिप गार्डनला आलो. खूप सुंदर फुलं आहेत इकडे. ट्युलिप्सचा हा सीझन नाही आहे बट आहेत ट्युलिप्स खूप सारे. येल्लो ट्युलिप्स खूप आहेत इकडे. व्हाईट ट्युलिप्स आहेत. मी फोटो ॲड करेन बट तुम्हाला मी आत्ता थोडासा आणि इकडे खूप लोक अशी फिरायला आले. तुम्हाला दाखवते. हा आमचा ग्रुप पाठीमागे. चला तुम्हाला दाखवते. हा व्हिडिओ प्रमोटेड नाही आहे पण मला जेन्युइनली खरंच खूप आवडला म्हणून मी हा थोडासा ॲड करते या ब्लॉगमध्ये. तुम्ही नक्की ट्राय करा. आम्ही इथे सोनमर्गला आलो आहे आणि इकडे एक हॉटेल आहे. तर तिथे पहिल्यांदाच म्हणजे असं हॉटेल आहे. तिथे मी बघितलं की इथे मराठी डिशेस जे आहेत ते अवेलेबल आहेत आणि गुजराती आहेत, पंजाबी आहेत आणि जैन पण आहेत आणि बाकी सगळे पण एक्सेट्रा लिहिलं आहे म्हणजे बाकी पण आहे तिथे अवेलेबल. बट मला खूप छान वाटलं की इकडे आपले जे डिशेस आहेत महाराष्ट्राचे ते अवेलेबल आहे. तिथे वडापाव पण भेटतो. इवन मी ट्राय केला आणि टेस्ट पण खूप छान आहे. तर इथे तुम्ही जेव्हा पण कधी सोनमार्गला याल प्लीज ट्राय करा. मी हॉटेलचा व्ह्यू एकदा दाखवते तुम्हाला. हा इथे हाय, मी इथे
हार्ट बनवलाय आणि मस्त आहे. हा हार्ट मला खूप आवडला. पण इथून आता आम्हाला जायचं आहे, पण मी इथेच ठेवून जाते याला. इथे हे बघा. हा मी इथे ठेवलाय. हां सॉरी, हा मी इथेच ठेवून जाणार आहे काश्मीरला. पुढच्या वेळी मी येईन ना तेव्हा हार्ट कॅरी करेन इथून. रोपवेनी वरती पोहोचलोय आणि इथे आहे बर्फ, पण एवढा नाही आहे कारण आम्ही एप्रिलमध्ये आलो. थोडा उतरलाय, पण तिथे दिसतंय हा बर्फाचा डोंगर पाठीमध्ये तिथे आहे. तर बघू, आता गमबूट्स वगैरे घातले, बघू आता किती बर्फ आहे तुम्हाला दाखवेन. आम्ही गंडोलाच्या रोपमध्ये आलोय आणि काही लोक इथे जर तुम्हाला धूळ उडते असं वाटतंय ना, हे ढग आहेत ॲक्च्युअली, धूळ नाही उडत आहे. हे बघा, आय डोंट नो कॅमेरामध्ये कॅप्चर होतंय की नाही, बट थोडा झूम करते. ऊन आलं इकडे. आम्ही फेज 1ला आलो आहे, बट बर्फ एवढा नाही आहे. फेज 2ला आहे त्या बाजूला, दाखवते ते. बस ते जे जातात ना तिकडे. काय नाव आहे तुझं? तुझं नाव काय आहे? काय रोपवे करून झाला आणि रोपवे केल्यानंतर आम्ही निघालो आता परतीला श्रीनगरकडे. कारण तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की पहलगाम टेरर अटॅक झालेला त्यावेळेला 22 तारखेला, ठीक आहे. आणि इथे म्हणजे 3 दिवस अगोदर, म्हणजे 22 तारखेला टेरर अटॅक झाला आणि त्याच्या अगोदर दरड कोसळलेली. तर 3 दिवस भरपूर पाऊस पडलेला कटरामध्ये आणि बाकीच्या परिसरातसुद्धा. सो आम्ही दरड कोसळल्यामुळे तो जो रोड होता, जो मेन हायवे आहे, तो ब्लॉक झालेला. मग त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलेलो. हा जो रस्ता तुम्ही आत्ता बघताय तो रस्ता मुघल रोड आहे आणि इथे म्हणजे खूप असं उलट फिरून यावं लागलेलं आम्हाला, बट आम्ही सेफली आलो आहे परत. ह्या रोडने आम्हाला 18 तास लागले प्रवास कंप्लीट करायला. थँक्यू. थँक्यू आम्हाला सेफली आणल्याबद्दल.